खासदार साहेब, मी इथे प्रचाराला आलेलो नाहीये, कारण मला माहिती आहे आपण नक्की जिंकणार आहात. एवढी सगळी जनता जनार्दन आपले सगळे समोर बसल्यानंतर आणि या मंचावर शिवसेना भाजप महायुतीचे सगळे, शिवसेना भाजप RPI महायुतीचे सगळे दिग्गज बसल्यानंतर कोणाची चिंता करण्याची आपली गरज नाहीये. पण मी खास आज याच्यासाठी आलेलो आहे की तुम्हाला कोणाला मतदान कोणाला करायचं सर्वांना माहितीच आहे, पण मी आज खासदार साहेबांचं अभिनंदन करायला आलेलो आहे. मध्ये आपण बघितलं असाल काही ठराविक खासदारांवर स्टिंग झालेला, पैसे कोण घेते, पैसे कोण घेते, कोणाचं एजंट बनतंय का. आणि आपल्या शिर्डीच्या खासदारांनी सांगितलं मी कोणाचं एजंट बनणार नाही, मी जनतेचं काम करणार, जनतेने निवडून दिलेलं आहे. 10 कोटी त्यांना देत होते. कुठचाही माणूस 10 कोटी बोलल्यानंतर गपचूप घेईल आणि जे काही काम आहेत ती करून घेतील. पण आपल्या खासदारांनी सांगितलं नाही, मी जनतेतून आलेलो आहे आणि जनतेला सामोरी जायचं, मी तुमचा कोणाचा एजंट बनणार नाही, मी जनतेचा आहे, जनतेचाच राहणार. असा असतो शिवसेनेचा खासदार. आणि म्हणून आता येताना देखील मी जेव्हा बाबांचं दर्शन घेतलं, साईबाबांचं दर्शन घेतलं, माथा टेकली, समाधीला हात लावले, तेव्हा मी विचार केला की जर काही कुठचं कारण असेल की इथे मी तात मानेने येऊ शकतो, बाबांकडे मी बघू शकतो, डोळ्यांमध्ये डोळे घालून बघू शकतो आणि आशीर्वाद घेऊ शकतो, त्याच अभिमानाने मी आशीर्वाद घेऊ शकतो जे 5 वर्षापूर्वी आलेलो आशीर्वाद मागायला. त्याचं कारण एकच आहे की आपण जनतेशी प्रामाणिक राहिलो आणि जनतेची कामं करत राहिलो, कुठेही पाप केलं नाही. आणि म्हणून आज मी चांगल्या मानाने आणि मनाने जाऊ शकतो आणि दर्शन घेऊ शकतो. तेच आशीर्वाद मी घेऊन पुढे आलेलो तुमचे आशीर्वाद घ्यायला. जे महाराष्ट्रभरात मी वातावरण बघतोय, आपले सगळेच खासदार असतील, सगळेच उमेदवार असतील, शिवसेना भाजप RPI महायुतीचे, विदर्भात फिरत आलेलो मी, मराठवाड्यात फिरत आलो, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई सगळीकडे फिरतोय आणि मला वातावरण एकच दिसते की सगळीकडे भगवी लाट आहे. सगळीकडे जिथे जिथे धनुष्यबाण आहे, जिथे जिथे कमळ आहे, इतर कुठचंही चिन्ह आपल्या समोर उभं राहायला तयार नाहीये. ह्याचं कारण एकच आहे की आपण लोकांची कामं केली, जी काही कामं होती ती लोकांसाठी केली, स्वतःसाठी कुठचंही एक काम केलेलं नाही. आपण उभा महाराष्ट्र बघा, सगळे एक्झिट पोल बघा, जिथे जिथे मुख्यमंत्री साहेब प्रचार करतात, जिथे जिथे उद्धव साहेब प्रचार करतात, गर्दी जशी तुफान आपल्या समोर दिसते. सगळे उमेदवार आपल्याकडून उभे राहायला तयार आहेत. सगळ्यांना शिवसेनेत यायचं, भाजपमध्ये यायचं, पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून कोणी उभं राहायला तयार नाही आहे. याचं कारण एकच आहे की जे काही गेली 5 वर्ष आपण बघताय, जी काही कामं आपण केलेली आहेत, सर्वप्रथम म्हणजे जी काही कामं आपण करत आलेलो आहे, 5 वर्ष आपली, त्याच्या आधीची 15 वर्षाची काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी फुकट ठेवलेली ती पापं मिटवण्यात गेली आणि आपण ती कामं आता कुठेतरी महाराष्ट्र एका चांगल्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आज मतदान सगळीकडे होतं, आत्ता 6-6:30 वाजता बंद झालेलं आहे. जे काही रिपोर्ट येत आहेत, एकच रिपोर्ट येत आहेत की जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, हेच मतदान होत आहे. विरोधी पक्षातले कोणी फिरकत सुद्धा नाहीत ना प्रचार करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे केंद्रात जे सरकार येणार आहे ते मोदी साहेबांचं सरकार येणार आहे, NDAचं सरकार येणार आहे. इतर कोणाचा चान्स देखील नाही, 1% ते सरकार बनणार नाही. 100% म्हणजे 100% हे शिवसेना भाजप महायुतीचं सरकार बनणार आहे. देशात सरकार आहे, केंद्रात सरकार असणार, जसं मी सांगितलं, राज्यात आपलंच सरकार आहे. पुन्हा एकदा युती झालेली आहे. पॉवर शेअरिंग, सीट शेअरिंग अर्ध आपण करणार आहे. युती ही पक्की झालेली आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, युती ही जरी 30 वर्षाची असली, माझं स्वतःचं वय 28 वर्ष आणि मी आत्तापर्यंत युती बघत आलेलो आहे. मुंडे काका असतील, महाजन काका असतील, घरी यायचे, बसायचे, गप्पा मारायचे, त्यावेळी देखील काही भांडणं व्हायची, मनमुटाव व्हायचे. पण जेवढी युती आत्ता घट्ट आहे त्याच्या आधी कधीच बघितली नव्हती तशी ही नवीन जनरेशनची युती मी बघतोय. तेव्हा होती ना आपली युती, होती 30 वर्ष आपण लढतोय, झगडतोय, केंद्राच्या सरकारशी झगडायचो, राज्य सरकारशी झगडायचो, कारण आपली सत्ताच नव्हती, हातात कोणाची सत्ता नव्हती. तेव्हापासून आपण एकत्र आहोत आणि सत्ता जेव्हा देखील आपल्या हातात आली तेव्हा जसं आमदारताईंनी सांगितलं की जी काही कामं आपण करायची होती ती कामं आपण एकत्रपणे केलेली आहेत. कुठेही चांगलं काम असेल तर कोणाचं आपण तगडं अडवलेलं नाही, एकत्रपणे जोरदाराने दमदाराने आपण पुढे काम घेऊन गेलेलो आहे. सिंचनाची कामं असतील, प्रवासाची कामं असतील म्हणजे रस्ते असतील, ST असेल, एअरपोर्ट असेल, जी काही विकास कामं असतील, जो काही वेग आपण पकडला गेल्या 5 वर्षात, तुम्ही विचार करा गेली 5 वर्ष आपण जी महायुतीची होती ती
95 ते 99 ते सरकार महायुतीचं आणि मधली 15 वर्ष जी महाराष्ट्राची फुकट गेली, ह्याच्यातला फरक तुम्ही विचार करून घ्या. आणि मग बघा की दोन पक्ष, एका बाजूला शिवसेना आणि भाजप आणि RPI हे सगळे आपले महायुतीतले पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तुम्हीच फरक बघा कसा होता. तुम्ही बघत असाल आता सगळीकडे, जसं मी महाराष्ट्र फिरतोय तुम्ही देखील बघत असाल, शेतीचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील. आत्ता मला सांगत होते ST स्टँड आपण इथे आणतोय, बाजारपेठ चांगली करून घेतोय. इकडचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो 1-2 महिन्यात मला वाटतं सुटणार आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो की मला माहिती आहे इथून शिवसेनेचे खासदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, सगळेच जे लोकप्रतिनिधी असणार आहेत ते आपलेच असणार महायुतीचे. पण कुठेही गरज लागली तर मी स्वतः देखील जाईन आणि हा प्रश्न सोडवून घेईन, कारण मला माहिती आहे की हा प्रश्न सुटणार आहे. स्वतः जेव्हा जेव्हा मला शिवतारे बापू भेटलेले आहेत, मला सांगतात की ते काम आपण करतोय 2 महिन्यात करतोय. इकडचं जे नेतळीचं धरण आहे मला वाटतं निवंडेचं, कारण अशी कितीतरी कामं आपण करतो. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो आमदार ताई. आत्ता आपण हे जे धरणाचं उदाहरण दिलं आणि पाईपलाईनचं उदाहरण दिलं, तसंच बाजूला सोलापूर, तिथे होतो फिरत मी काही महिन्यांपूर्वी. 12 फेब्रुवारीला तिथे होतो आणि काम बघा कसं होतं. म्हणजे ह्या मंचावर जे कोण आश्वासन देतात ही कामं पूर्ण करून दाखवतो आपण, ही कामं पूर्ण करून दाखवतो. सोलापूर जिल्ह्यात होतो मी, अष्टी आणि पोखरापूर ही 2 गावं आहेत, तिथे गेलो मी. आणि तिथे देखील काही शेतकरी उभे होते, संघर्ष समिती होती आणि सर्व पक्ष संघर्ष समिती होती. काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादीचे होते, शिवसेनेचे होते, भाजपचे होते. ते शेतकरी सगळे होते, एकत्र होते. मला त्यांनी सांगितलं आदित्यजी हे निवेदन घ्या आणि आमच्याबरोबर फोटो काढा. बोलो ठीक आहे, चांगलं आहे. निवेदन कशाबद्दल आहे? नाही निवेदन तुम्ही नंतर वाचा. ते काही खूप लोक इथे येतात, पुढारी येतात, आमच्याकडून निवेदनं घेतात, फोटो काढून घेतात. काम काही होत नाही, 20 वर्ष असं चाललेलं आहे, पण फोटो तरी आमचा येतो. बोलो ठीक आहे, पण पुढे काय? ते बोले नाही, आम्ही आता ह्यावेळी कामावर बहिष्कार टाकणारे, मतदानावर बहिष्कार टाकणारे, लोकसभेच्या मतदानाला आम्ही मतदान करणार नाही. मला धक्का बसला. मी बोललो असं काही करू नका, कारण मतदान मी तुम्हाला सांगू इच्छितो नाही, माझा अधिकार देखील नाही कोणाला मतदान करायचं आहे तुम्हाला सांगायचं. मतदान हे लोकशाहीतलं तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्हाला आम्ही राजकारणी लोक 5 वर्ष आम्ही फिरत असतो सगळीकडे, आमच्या मनातलं सांगत असतो, आम्ही बोलत असतो तुमच्याबद्दल, तुमच्यासाठी बोलत असतो, तुमच्याकडे बोलत असतो, तुम्हाला भाषणं देऊन सांगत असतो. पण मतदान हे एक मोठं तुमच्याकडे शस्त्र आहे. जर आम्ही तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही आम्हाला इथून पळवून लावू शकता. हे तुमच्या हातात शस्त्र असतं. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला जिथे मतदान करायचं आहे हा तुमचा अधिकार, तुमचा हक्क आहे. तुम्ही जिथे मतदान करायचं तिथे करा, पण मी तुमचं हे काम करण्याचा प्रयत्न करीन म्हणजे करीनच. ते हसले. ते बोलले ठीक आहे, तुम्ही आज सांगता ते चांगलं आहे. खूप पुढारी येऊन गेलेत, खूप लोक येऊन जातात इथे, फोटो काढून जातात. आत्तापर्यंत काही काम झालेलं नाहीये. बहिष्कार टाकायचं की नाही आम्ही निर्णय घेऊ. म्हणलो ठीक आहे, तो तुमचा निर्णय. आणि आता पण मला माहित नाही आज मतदान केलंय की नाही. पण 12 फेब्रुवारीला अष्टी आणि पोखरापूरचं मी जे निवेदन होतं त्याचा व्हॉट्सअपचा फोटो मी शिवतारे बापूंना पाठवला. मी बोललो बापू जरा बघून घ्या काय यांचं काम. संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा नंबर पाठवला मी. बापू बोलले ठीक आहे आदित्यजी, मी बघतो काही करू शकतो का बघूया आपण. काम असं होतं की समोर माझा जो काही एक ओसाड पडलेला भूगोल होता, जे काही जमीन होती माझ्या समोर ओसाड पडलेली, अगदी वाळवंट असेल असं समोर माझ्या समोर दिसत होतं. कितीतरी एकर असं ओसाड पडलेला, कुठेही पावसाचं काही ठेव नाही, पाणी नाही तुंबलेलं कुठे. त्यांनी मला सांगितलं 1997 मध्ये मुख्यमंत्री जेव्हा मनोहर जोशी साहेब होते, युतीचं सरकार होतं, तेव्हा इथे लिफ्ट इरिगेशन स्कीम आणि एक तलाव मंजूर केलेलं, सँक्शन केलेलं. 98 मध्ये काम सुरू झालं, 99 मध्ये सरकार गेलं आणि जसं काम होतं तसंच तसं ते काम तसंच राहून गेलं. म्हणजे तुम्ही विचार केला 97-98 पासून आत्ता 2019 पर्यंत काम काही झालंच नव्हतं. आणि मग 12 फेब्रुवारीला त्यांनी मला निवेदन दिलं बापूंना. मी 12 फेब्रुवारीला ते पाठवलं. 15 फेब्रुवारीला मला बापूंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं आदित्यजी उद्या तुम्ही मंत्रालयात येतात का? मी बोललो काय झालं? नाही तो आपण जो विषय मला पाठवलेला त्यांना मी सगळ्यांना उद्या बोलवलंय. मी बोललो बघा बापू, तिथे खूप लोक गेलेले आहेत, खोटी आश्वासनं दिलेली आहेत. काही खोटं आश्वासन देऊन चालणार नाही, कारण मी 28 वर्षाचा आहे. खोटं जर बोललो तर ते पुढच्या वेळी गेलो तर पळवून लावतील तिथे, आणि मला राजकीय कारकिर्दी मला एवढ्या लवकर संपवायची नाही आहे. तर बापूंचं उत्तर होतं आदित्यजी तुम्ही उद्या या तर आपण काहीतरी करू यांचं. ठीक आहे. 12 फेब्रुवारीला माझी पहिली भेट झाली शेतकऱ्यांबरोबर. 16 फेब्रुवारीला मंत्रालयात होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मलाही धक्का बसला, सुखद धक्का बसला की 16 फेब्रुवारीला सगळे इंजिनियर माझ्यासमोर बसलेले, अधिकारी माझ्यासमोर बसलेले, बापूसाहेब माझ्या बाजूला बसलेले, शेतकरी माझ्या बाजूला बसलेले. 1999 पासून जे काम पेंडिंग होतं त्या कामाला पुन्हा एकदा चालना मिळाली. डिझाईन अप्रूव्ह झाले 4 दिवसात.
त्याचं टेंडर देखील 1 मार्चला निघालं. असं आपल्या महायुतीचं काम असतं. म्हणजे 20 वर्षाचं काम झालं नव्हतं. जिथे शेतीसाठी पाणी नव्हतं, जिथे पिण्यासाठी पाणी नव्हतं, तिथे पाईपलाईनने आता आपण पाणी देतोय. तलाव तो बंदच आहे, पण पाईपलाईनने पाणी दिल्यामुळे सिंचनाचं अजून क्षेत्र 15% वाढलंय आणि किंमत 30% कमी झालेली. हे असं महायुतीचं काम आहे आपलं. आणि तसंच आज जे काही वचन आपण दिली, जसं मी सांगितलं, ते पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, 12 दिवसातून एकदा पाणी येतं. कुठून ती नदी वळवायची असेल, कुठून पाणी आणायचं असेल, तुम्ही सत्ता द्या न द्या मला माहिती आहे, सत्ता येतच आहे, तुमचे आशीर्वाद मिळतच आहेत, पण हे काम आम्ही करून घेणार म्हणजे करून घेणार, हे तुम्हाला मी आज वचन देतो इथे. आणि इथे माझ्या बाजूला मंडळी जी बसली ती एवढी मोठी दिग्गज आहे की मला जाण्याची देखील गरज नाहीये. पण आज मी तुम्हाला वचन देतो की यांच्यासोबत मी जाईन आणि ते काम पुन्हा एकदा भूमिपूजनाला येईल आणि उद्घाटनाला येईल. कारण जसं आता लोखंडे साहेबांनी सांगितलं की आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे. काम करा न करा मार्केटिंग जास्ती होतं काही काही पक्षांकडून. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष तेच करत राहिले, आपल्याला फसवत राहिले, आपल्याला लढवत राहिले. मार्केटिंग त्यांनी चांगलं करून घेतलं की ह्याला वाटायचं अरे इथे अन्याय होतं तिथे न्याय होतोय, इथे अन्याय होतं तिथे न्याय होतोय, आणि काम कुठेही झालं नाही महाराष्ट्रात. पण मी तुम्हाला अजून एक सांगू शकतो, तुम्ही बॅटमॅन बद्दल कधी ऐकले का? तरुण मंडळींनी ऐकले. बॅटमॅन सुपर हिरो असतो, तो दिसत नाही कुठे, पण काम सगळीकडे होतं. असे आमचे लोखंडे साहेब आहेत. दिसले नाही तरी काम सगळीकडे होतं, गावागावात होतं. आणि मला गाडीत तेच सांगत होते, सगळे मला तेच सांगतात. कारण गावाकडे जर विचारपूस केली, कारण अर्थात निवडणूक असताना सर्वे आपण घेतो, सगळ्यांचे रिपोर्ट घेतो, राऊंड रिपोर्ट घेतो, आपले टीम्स पाठवतो आपण. सगळीकडे खासदारांचं फंड पोचलेलं आहे, खासदारांचं काम पोचलेलं आहे. पण कुठचा तरी चमत्कार असतो असं बोलतात, पण खासदार भूमिपूजनाला नाही आले, काम झालेलं आहे. म्हणजे लोकांची सेवा खासदार करत आहेत. आता नुसतं थोडं मार्केटिंग गरजेचं आहे. ते मला वाटतं आता निवडणुकीनंतर 1 महिन्यात शिकणार आहेत आणि पुन्हा एकदा खासदार झाल्यानंतर गावोगाव येऊन त्यांचं मार्केटिंग पण करणार आहे. असो, पण जसं मी सांगत होतो की तुम्ही ठरवायचं मतदान कोणाला करायचं आहे. शिवसेना, भाजप, RPI, महायुतीला करणार आहात तुम्ही की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला करणार तुम्ही, हे तुम्ही विचार करायचा आणि मतदान करायचं. 29 तारखेला मतदान हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं, ही निवडणूक आपल्या गल्लीतली निवडणूक नाही आहे, आपल्या शहरातली निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आपल्या जिल्ह्याची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आपली काही राज्याची निवडणूक नाही आहे. हे मत तुमचं जे असणार आहे, उद्या प्रधानमंत्री कोण बनणार हे ठरवणारं मत आहे. हे निर्णायक मत, हे तुमचं महत्त्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं, कुठचा पक्ष डोक्यावर बसवायचा हा तुमचा विचार आहे, हा तुमचा अधिकार आहे. पण मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. एका बाजूला उदाहरण असे आहेत, ही सगळी मंडळी जी तुमच्या समोर बसलेली आहे, पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, तुमचे कामं करणार आहे, तुमचा आवाज दिल्लीत आणि महाराष्ट्रात बुलंद करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत आणि अपक्ष निपक्ष काही असे काही फुटीर लोक आहेत ज्यांनी हे ना हरवायचा विडा घेतलेला. तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? तुम्ही कोणाला मतदान करणार आहात हे मला तुम्ही सांगा. धनुष्यबाण की इतर काही चिन्ह असतील ते? धनुष्यबाण की इतर काही चिन्ह असतील ते? कारण तुम्हाला एक सांगतो, मी गेली 15 वर्ष, आठवा ह्या आपल्या सत्तेच्या आधीची 15 वर्ष, काही मी आता विदर्भात होतो, तिथे मला प्रत्येक आमदार भाजपचं सांगतो की इथे 15 वर्ष काँग्रेसने अन्याय केला, बाजूकडे न्याय केलेला आहे. मराठवाड्यात गेलो तिथे देखील भीषण दुष्काळ, तिथे मला सांगतात नाही नाही इथे आमच्याकडे अन्याय केला, दुसरीकडे न्याय केला, सगळे प्रोजेक्ट इथून पळून नेले, एक सुद्धा सिंचनाचं काम इथे झालं नाहीये, त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात नेले. परवाकडे साताऱ्यात होतो मी, तिथे देखील मानखटावला वगैरे जेव्हा गेलो मी, तिथे मला धक्का बसला. तिकडचे लोक देखील सांगतात मला की साहेब इथे आमच्याकडे अन्याय झालेला आहे, इथे एक सुद्धा काम झालं नाहीये, काँग्रेसने दुसरीकडे नेलंय. मुंबईत वाटतं इथे न्याय झालाय, दुसरीकडे अन्याय झालाय. आणि मग विचार करत असताना, सगळीकडे दुष्काळी भागात फिरत असताना आम्ही जी काही मदत नेत असतो, मदत निधी नेत असतो, लग्न लावून देत असतो, पाण्याचे टाके असतील, पाणी असेल, चारा असेल, पशुखाद्य असेल, ही सगळी कामं करत असताना एकच सगळीकडे चित्र दिसतं की सगळ्यांमध्ये लढाया काँग्रेसने लावून दिलेल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, प्रत्येकाला वाटतं की काँग्रेसने दुसरीकडे काम केलेलं आहे, आपल्याकडे काम नाही केलेलं आहे. म्हणजे लोकांमध्ये भांडणं लावली आहेत, जातीपातीत भांडणं लावलेली आहेत, धर्मांमध्ये भांडणं लावलेली आहेत, जिल्ह्यांमध्ये भांडणं लावली आहेत. पण न्याय हा कुठे केला नाहीये, ना कुठे मदतीचा हात पुढे आलेला आहे. हात जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कुठे आले असतील तर तुमचं पाकिट मारण्यात हात त्यांचे पुढे होते. ह्या स्कीम्समधून, ह्या घोटाळ्यांमधून स्वतःचे खिशे भरून घेतले, तुमच्या हातात काही आलं नाही. हे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले. आणि ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही पुन्हा डोक्यावर बसवणार आहात का? बसवणार आहात का? एका
बाजूला आमचे मुख्यमंत्री आहेत, जिल्ह्यात जात आहेत, तालुक्यात जात आहेत, उद्धव साहेब आहेत, शेतकऱ्यांसाठी लढतात, मोदीजी आहेत, देशासाठी लढतात. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आहेत, काही मोठे नेते आहेत. त्यांना जेव्हा विचारलं जातं की साहेब आमच्या धरणात पाणी नाही तर आम्ही काय आणायचं, कुठून आणायचं पाणी, तर त्यांचं उत्तर काय होतं? आणि म्हणून पुन्हा विचार करून ठरवा आणि ठरवून मतदान करा की मतदान तुमचं कोणाला असणार आहे, कुठे असणार आहे, कोण खासदार बनणार, कोण आमदार बनणार. एका बाजूला मजबूत सरकार आहे, दुसऱ्या बाजूला मजबूर सरकार आहे. पण ही निवडणूक आपल्या गल्लीतली नाही, हे मी पुन्हा सांगतो. ही निवडणूक दिल्लीत आहे. उद्या तुमचा खासदार कोण बनणार आहे ह्याची निवडणूक आहे. कोण बनणार आहे खासदार तुमचा? नाही, मी तुम्हाला पर्याय देतोय. एका बाजूला लोखंडे साहेब आहेत, शिवसेना भाजप महायुतीचे भक्कम उमेदवार आहेत, खासदार आहेत, त्यांचं काम चांगलेलं आहे. जसं मी सांगितलं की शिर्डीचा खासदार जणू काही प्रधानमंत्र्यांसारखाच त्यांना एक रिस्पेक्ट, एक मान तिथे पार्लमेंटमध्ये असतो, संसद भवनमध्ये असतो. आणि तो मान, तुमचा सन्मान हा कायम ठेवलेला आहे. तुमचं नाव हे चांगलं बुलंद ठेवलंय तिथे. त्यांनी जी काही 5 कामं त्यांनी सांगितली, आधी कुठच्या खासदारांनी अशी 5 कामं केलेली जी मंचावर ते बोलून दाखवू शकतात की होय मी तुमच्या गावात कदाचित मार्केटिंगसाठी आलो नाही पण तुमचं काम केलेलं आहे आणि गावोगावी माझं नाव माहिती आहे आणि ही कामं मी करून दाखवले, तसं कुठचा खासदार सांगू शकतो. आणि एका बाजूला जसं हे आहेत तसं दुसऱ्या बाजूला 2 भाऊसाहेब धोके आहेत. एकामेकांना धोके दिलेत, लोकांना धोके दिलेले आहेत, पक्षांना धोके दिलेले आहेत. आणि मग जिथून ज्या पक्षांनी त्यांना तिकीट दिलेलं, ज्या लोकांनी त्यांना पुढे आणलेलं, तिथे धोका दिला असेल तर तुम्हाला काय ठेवणार? ते तुमचा काय विचार करणार? तुम्हाला देखील कधी धोका देऊ शकतात, तुम्हाला देखील लाथ मारू शकतात. आणि मग जर खासदार द्यायचा असेल तर तो कसा द्यावा हे तुम्ही ठरवा. खासदार द्यायचा असेल कसा द्यायचा हे तुम्ही ठरवा. पण आजचं मत हे तुमचं निर्णायक मत आहे. जसं मी सांगितलं, दिल्लीची निवडणूक असताना तुमचं मत हे खासदाराला जाणार आणि खासदारांचं मत उद्याचा नेता ठरवणार की या देशाचा नेता कोण होणार, प्रधानमंत्री कोण होणार. तुम्ही मला सांगा, तुमचा देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला कोण पाहिजे? नाही, मागून असून मला ऐकू नाही आलं. कोण पाहिजे? तुम्हाला दुसरा एक पर्याय देतो, चांगला आहे की वाईट आहे तुम्ही ठरवायचं. जाऊ ते, नावं ठेवूया नको आपण, त्यांना आपली संस्कृती नाही आहे नावं ठेवायची. पण त्यांचं स्वतःचं नाव घेतो मी. राहुल गांधीजी जर उद्या प्रधानमंत्री झाले तर आपला देश कुठे होईल, देशाचं काय होईल तुम्ही विचार करा. कार्टून नेटवर्क होईल आपल्या देशाचं, कार्टून नेटवर्क होईल आपल्या देशाचं. बघा, मला प्रचाराची गरज नाही, मी पहिलंच सांगितलेलं. पण मी तुम्हाला अजून एक सांगायला आलोय की तुम्हाला जर तुमचा खासदार जर इथून निवडून नाही आला शिवसेना आणि भाजपचा, आपल्याला आठवत असेल वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने पडलेलं. उद्या कदाचित भाजपचं सरकार, शिवसेना भाजपचं दिल्लीतलं सरकार, मोदी साहेबांचं सरकार 300 खासदार घेऊन येऊ शकतं, कदाचित 200 खासदार घेऊन येऊ शकतं, कदाचित 272 खासदार घेऊन येऊ शकतं, कदाचित 271 खासदार घेऊन येऊ शकतं. आणि म्हणून प्रत्येक मत हे तुमचं निर्णायक ठरणार आणि प्रत्येक मत हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मी आपला जास्ती वेळ घेणार नाही, मला माहिती आहे आपल्याला पण इथून लांब जायचं आहे, मला देखील पुढे निघायचं पुढच्या प्रचार सभेला. पण एक सांगतो तुम्हाला, राहुल गांधी जर प्रधानमंत्री झाले तर तुम्हाला काही स्वप्न दाखवतो जी भयानक आहेत. पण भयानक स्वप्न कधी कधी बघणं चांगलं असतं. म्हणजे देश किती वाईट खड्ड्यात जाऊ शकतो हे विचार करून आपलं मतदान आपण चांगल्या ठिकाणी करू शकतो. राहुल गांधीजी बोलतात की जर त्यांचं सरकार आलं तर 370 कलम जे काश्मीरवर आहे ते तसंच्या तसं ठेवणार. म्हणजे जो काश्मीर, जिथे अतिरेकी हल्ले होतात, जिथे पोलिसांवर हल्ले होतात, आर्मीवर हल्ले होतात, आपल्या लोकांवर, नागरिकांवर हल्ले होतात, काश्मीरी पंडित तर जाऊ नाही शकत आहे परत तिथे. ते काश्मीर जसं पाकिस्तानचं तिथे अतिरेकी घुसतात तसंच्या तसं घुसू शकतील, पण आपली लोक जाऊ शकणार नाही. हे तुम्हाला मान्य आहे? राहुल गांधीजी सांगतात की जर त्यांचं सरकार आलं तर 124 कलम म्हणजे सेडिशनचा कायदा, देशद्रोहाचा कायदा काढून टाकतील. म्हणजे तुम्ही उद्या तिरंगा जाळा, देशाच्या विरोधात काही कारवाई करा, तुमच्यावर कुठचाही खटला चालणार नाही. हे तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे? तिसरं तुम्हाला सांगतो, त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ओमर अब्दुल्ला आहेत. आणि मी तुम्हाला का सांगतो हे राष्ट्रीय घडामोडी का सांगतोय, कारण ही निवडणूक गल्लीतली नाही, ही निवडणूक आपल्या दिल्लीतली निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा जो दुसरा घटक पक्ष आहे, मित्रपक्ष आहे, ओमर अब्दुल्ला आहेत, ते सांगतायत की जर त्यांचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं तर काश्मीरसाठी ते वेगळा राष्ट्रपती, वेगळा ध्वज आणि वेगळा प्रधानमंत्री मागतील. म्हणजे काश्मीर हा आत्ता जसं लांब आहे आपल्यापासून ते अजून तोडतील आणि उद्या पाकिस्तानमध्ये नेतील. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? आणि मग तुम्ही विचार करायचा, एका बाजूला असे नेते आहेत ज्यांना काश्मीर तोडायचं, देशद्रोहाचा कलम काढून टाकायचं, 370 कलम तसंच ठेवायचं.
त्यांचे इकडचे मित्रपक्ष भ्रष्टवादी काँग्रेस ते सांगतात धरणात काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग हे सगळं चालू असताना काँग्रेसचे अजून काही नेते आहेत. एक जण सांगतो ओसामा बिन लादेनला ओसामा जी, मसूद अझरला सांगतो अझर जी, पण हेच राहुल गांधी ज्यांचे मित्र आणि ज्यांचे कार्यकर्ते ओसामाजी बोलतात, अझरजी बोलतात, तेच राहुल गांधी आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर आणि डरपोक बोलतात. कायर आणि डरपोक बोलतात. राग नाही ना तर काय करणार आपण. आणि म्हणून हा सगळा राग जो आहे, भगवी लाट जी आहे ती येत्या 29 तारखेला तुम्ही मतदान करताना धनुष्यबाणावर मतदान केलं तर अशा लोकांना आपण उकडून फेकून देऊ शकतो. ही शपथ घेऊन तुम्ही मतदान केलं पाहिजे. ही मला खात्री आहे की तुम्ही मतदान कराल. कारण तुम्ही सांगितलं एका बाजूला राहुल गांधी जी आहेत जे 370 कलम ठेवायचं, 124 कलम काढायचं, काश्मीर तोडायचं, पण दुसऱ्या बाजूला मोदी जी आहेत एक सुद्धा अतिरेकी हल्ला झाला तर ते काय करतात, पाकिस्तानमध्ये जातात, घुसतात आणि ठोकून येतात. असं आपलं सरकार आहे. तुम्हाला ठरवायचं 29 तारखेला मजबूत सरकार पाहिजे की मजबूत सरकार पाहिजे. तुम्हाला ठरवायचं मजबूत सरकार पाहिजे की मजबूत सरकार पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला आज विनंती करायला आलेलो आहे की इकडचे जे काही स्थानिक विषय असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, नदी वळवाचा प्रश्न असेल, हे सगळे विषय तर आपण घेऊच. पण आज मतदान करत असताना 29 तारखेला मतदान करत असताना भगवा 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 आणि सगळीकडे धनुष्यबाण जर दिसलं तर उद्या आपलं मजबूत सरकार दिल्लीवर बसेल आणि आपलं देश सुजलाम सुफलाम करायचा आहे, देश पुढे न्यायचा आहे. जो वेग आपण विकासाचा पकडलेला आहे तो वेग आपण सोडणार नाही. ही शपथ घेऊन आज तुमचा रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो. 2 मिनिटात सर्वांनी उभं राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उचल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे. शिवसेना, भाजप, RPI महायुतीचे उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी